मीन डेव्हिएशन. सुरुवातीला त्याचा फॉर्म्युला बघू, म्हणजेच आपल्याला त्यावरून त्याची एक्झाम्पल सॉल्व्ह करता येतील. बघा, मीन डेव्हिएशन हा आपला मीन डेव्हिएशन सुरुवातीला रॉ डेटा म्हणूया. रॉ डेटा म्हणजे या व्हॅल्यू 1 2 3 अशा पद्धतीने व्हॅल्यू, तर आपण त्या डेटा म्हणतो. आणि अशा पद्धतीचा आपण एक फॉर्म्युला त्या यूज करतोय आणि त्यावरून ते मीन डेव्हिएशन अबाउट मीन करतो. मीन डेव्हिएशन अबाउट मीन इक्वल टू मॉड्युलस मॉड्युलस xi minus x bar upon m. Summation x modulus xi minus x bar upon m हा त्याचा फॉर्म्युला मीन डेव्हिएशनचा. ही जी आतली सबट्रॅक्शन आहे xi आणि x bar. एक्स बार म्हणजे त्यामधली व्हॅल्यू असते, मीनची व्हॅल्यू असते, जे आपण मीनची व्हॅल्यू फाइंड आउट करणार आहे. आणि ती एक्स बारची व्हॅल्यू कशामधून मायनस करायचे, तर एक्सआय मधून करायचे. एक्सआय म्हणजेच आपल्याला त्या व्हॅल्यू 1 2 3 अशा पद्धतीने एक्सआयचा एक कॉलम दिला जातो. त्या प्रत्येक व्हॅल्यू मधून ती एक्स बारची व्हॅल्यू मायनस करायची आणि मायनस केल्यानंतर आपल्याला त्याचं मॉड्युलस घ्यायचंय. मॉड्युलस म्हणजे काय, जर व्हॅल्यू मायनस केल्यानंतर जर निगेटिव्ह आली तर आपण मॉड्युलसचा अर्थ त्याचं मॅग्निट्यूड घ्यायचंय, म्हणजे ती व्हॅल्यू पॉझिटिव्ह करून घ्यायची. म्हणजेच आलेल्या त्या सबट्रॅक्शनच्या सर्व ज्या व्हॅल्यू असणार आहेत या सबट्रॅक्शनच्या त्या पॉझिटिव्ह असणार आहेत. आणि त्या सर्व व्हॅल्यू सबट्रॅक्शन करून आलेल्या व्हॅल्यूंची समेशन करायची. इथं आपण समेशन त्यासाठी लिहिलोय, समेशन म्हणजे सर्व बेरीज असते. हे साइन जे असेल ते बेरजेचं साइन असतं, समेशन साइन. आणि समेशन म्हणजे सर्व व्हॅल्यूची बेरीज करून आपण त्याला n जर डिवाइड केलं तर आपण त्या व्हॅल्यूला मीन डेव्हिएशन म्हणणार आहे. हे एक त्या डेटा जो आपण स्टॅटिस्टिकल डेटा जो आहे त्या कलेक्शन केलेल्या डेटाचे मेजरमेंट आहे मीन डेव्हिएशन. म्हणजे जसं आपण मीन फाइंड आउट करतोय, मेडियन फाइंड आउट करतोय, मोड फाइंड आउट करतोय, जसं रेंज अजूनही फाइंड आउट केली पहिलं मेजर, त्याच पद्धतीने हे मीन डेव्हिएशन म्हणून सुद्धा एक मेजरमेंट आहे. ते आपल्याला या फॉर्म्युलेनं फाइंड आउट करायचं. आता यासाठी अजून एक शॉर्ट फॉर्म केलेला आहे बघा. ही जी मॉड्युलस मधली xi मायनस एक्स बार ची जी व्हॅल्यू आहे त्या xi मायनस एक्स बारला मी नोटेशन दिलं डी आय. त्याला नोटेशन दिलं डी आय. xi मायनस एक्स इथं आता पुढं मी जिथं तिथं मी म्हणणार डी आय. आणि डी म्हणजे हे लक्षात ठेवायचं, आता डीएम काय कोणता कॉलम असणार आहे, तर xi मायनस एक्स बारचा कॉलम असणार आहे. डी म्हणजे xi मायनस एक्स बार. तुम्ही या पद्धतीने हा फॉर्म्युला जर लिहिला तरी चालतो, हा फॉर्म्युला लिहिला तरी चालतो, हा फॉर्म्युला लिहिला, दोन्ही पैकी कोणत्याही पद्धतीने लिहून आपण सिम्प्लिफाय करतो. आता एक्झाम्पल करून लक्षात ऑब्झर्वेशन आता सांगितलं आपण. एक एक्झाम्पल बघा. कॅल्क्युलेट द मीन डेव्हिएशन अबाउट द मीन ऑफ द calculate the mean deviation about the mean of the following data.
डेटा दिलेला आहे 3, 6, 3, 6, 5, 7, 10, 15 आणि 18. या पद्धतीच्या किती व्हॅल्यू दिलेल्या आहेत तर 8 दिलेल्या आहेत. बरोबर आहे. या पद्धतीच्या 8 व्हॅल्यू दिलेल्या आहेत. 8 व्हॅल्यू आपल्याला मीन डेव्हिएशन फाइंड आउट करायचं आहे. मग मीन डेव्हिएशनचा फॉर्म्युला काय? तर आता आपण मीन डेव्हिएशन समेशन मॉड्युलस xi मायनस x बार अपॉन एन हा त्याचा फॉर्म्युला. मग यामध्ये सुरुवातीला आपल्याला एक्स बार फाइंड आउट करावा लागेल. xi च्या ज्या व्हॅल्यू आहेत, या ज्या xi च्या व्हॅल्यू आहेत त्या व्हॅल्यू म्हणजे या व्हॅल्यू झाल्या 3, 6, 5, 7, 10, 12, 15, 18 या काढायचे. बाय किती आहेत या तर 8 व्हॅल्यू आहेत. आलेल्या बेरीजला 8 ने जर डिव्हाइड केलं तर आपल्याला मीन मिळतं. म्हणजे सुरुवातीला आपल्याला ते मीन काढावं लागेल आणि आलेली मीनची व्हॅल्यू या फॉर्म्युलेमध्ये टाका म्हणजे आपल्याला ते सिम्प्लिफाय करता येईल. आता एक एक स्टेप बघूया सिम्प्लिफिकेशनची. सुरुवातीला मीन फाइंड आउट करतोय बघा. समेशन xi अपॉन n ऑलरेडी आपलं 9वी 10वी पर्यंत झालेलं आहे. मीन काढताना सरासरी जर काढायची असेल तर व्हॅल्यूची बेरीज डिवायडेड बाय नंबर ऑफ व्हॅल्यूज असतात. त्या पद्धतीनं समेशन xi अपॉन n हा फॉर्म्युला, त्यामध्ये व्हॅल्यू टाकल्या 3, 6, 5 डिवायडेड बाय किती व्हॅल्यू आहेत तर 8 व्हॅल्यू आहेत. यांची व्हॅल्यू झाली आणि यावरून हे कॅल्क्युलेशन केलं तर वरची ऍडिशन 76 येते. सर्वच्या सर्व कॅल्क्युलेटर वरतीच आपल्याला घ्यायचे आहेत. त्यामुळे आहे असं आपलं कॅल्क्युलेशन होणार नाहीये. त्यामुळे प्रत्येक स्टेपला आपल्याला कॅल्क्युलेटर लागणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने कॅल्क्युलेटर काढून ठेवा आणि कॅल्क्युलेटर वरती हे करा. ऍडिशन केली 76 आली डिवायडेड बाय 8 आणि याची डिव्हिजन केल्यानंतर आपल्याला एक्स बार ची व्हॅल्यू मिळाली 9.5. ही व्हॅल्यू मिळाली आपल्याला एक्स बार ची व्हॅल्यू मिळाली. म्हणजे एक व्हॅल्यू आपल्याला एक्स बार काढायचा आहे. बघा काय खाली एक अशा पद्धतीनं आपण सर्व xi च्या व्हॅल्यू लिहिल्या मी. आणि दुसरा कॉलम काय तयार केला मी मॉड्युलस di = -. 1 / 1 - 1 - 1 - 1 - 1 - 1 - 1 - 1 - 1 - 1 - 1 - 1 - 1 - 1 - 1 - 1 - 1 - 1 - 1 - 1 - 1 - 1 - 1 - 1 - 1 - 1 - 1 - 1 - 1 - 1 - 1 - 1 - 1 - 1 - 1 - 1 - 1 - 1 - 1 - 1 - 1 - 1 - 1 - 1 - 1 - 1 - 1 - 1 - 1 - 1 - 1 - 1 - 1 - 1 - 1 - 1 - 1 - 1 - 1 - 1 - 1 - 1 - 1 - 1 - 1 - 1 - 1 - 1 - 1 - 1 - 1 - 1 - 1 - 1 - 1 - 1 - 1 - 1 - 1 - 1 - 1 - 1 - 1 - 1 - 1 - 1 - 1 - 1 - 1 - 1 - 1 - 1 - 1 - 1
म्हणजे आपला जो फॉर्म्युला आहे मीन डेव्हिएशनचा, याच्यावरून तो फॉर्म्युला व्हॅल्यू येईल. मी इथं मीन डेव्हिएशनचा इथं कोपऱ्यात फॉर्म्युला लिहितो बघा, जो आताच बघितला होता आपण. समेशन मॉड्युलस xi मायनस एक्स बार अपॉन एन, हा फॉर्म्युला, किंवा समेशन मॉड्युलस अपॉन एन. ह्या फॉर्म्युलेमध्ये व्हॅल्यू जर काढायची असेल तर आपल्याला सुरुवातीला ही सबट्रॅक्शन काढावी लागेल, आणि त्यासाठी हा टेबल तयार केला आपण. यामधली ही जी व्हॅल्यू आहे ती xi चा कॉलमची व्हॅल्यू आहे अशी क्वेश्चन मध्ये दिली होती, ती लिहिली. मॉड्युलस DI म्हणजे xi मायनस एक्स बार असतं. आता एक मिनिट, आता प्रत्येक वेळी कॅल्क्युलेटर वरती त्या व्हॅल्यू म्हणजे आपल्याला त्या लक्षात येत जातील. मॉड्युलस एक्स ची व्हॅल्यू पहिली सर आवाज येत व्हॅल्यू नाही. 3 आहे. आवाज येत नाही का? ब्रेक ब्रेक होतोय होतोय सर. सर. खूप ब्रेक होतोय. सर आवाज ब्रेक होतोय खूप जरा. एक मिनिट. येतो आवाज आता? हो सर. येतोय का? काय कसं होतंय आता सुद्धा? नाही सर, ब्रेकच ब्रेक होतोय होतोय आवाज. सर. ब्रेक होतोय ब्रेक सर. बरं, ठीक आहे. हा, येतोय का आता? हो येतोय. क्लिअर येतोय ना, का ब्रेक व्हायला लागलाय? नाही येतोय सर आता क्लिअर. ठीक आहे, स्टार्ट करूया परत एकदा. आता कॅल्क्युलेशनच्या व्हॅल्यू तेवढ्या मला सांगत चला. ओके. मॉड्युलस DI मॉड्युलस एक्स बार मध्ये आपण सर, स्क्रीन फक्त व्हॅल्यू हिरवी दिसते. घेताना कशा पद्धतीने करतो? काय झालं? प्रत्येक xi च्या व्हॅल्यू मधून आपल्याला एक्स बार वजा करायचं. एक्स बार ची व्हॅल्यू किती? 9.5. ही 9.5 आपल्याला व्हॅल्यू वजा करायची. तर 9.5 एका साइडला लिहितो, म्हणजे आपल्याला लक्षात येईल ती ही वजा करायचे. सांगा 3 मायनस 9.5 कॅल्क्युलेशन. काय सर? या एक्सच्या प्रत्येक मधून ही एक्स बार ची व्हॅल्यू वजा करायची आहे. आपल्याला हा कॉल काढायचा आहे का xi मायनस एक्स बार काढायचा आहे? -6 म्हणजे ही -6.5 -6.5. मग बार मध्ये 9.5 मधून तेवढा केलं मायनस सर व्हॅल्यू आवाज ब्रेक होतोय. आवाज ब्रेक व्हायला लागला अजून. हो सर. हो सर. येतोय का आवाज आता? येतोय सर.
मग 3 मधून 9.5 जर मायनस केलं तर आपल्याला -6.5 येतं. पण आपल्याला मायनस व्हॅल्यू घ्यायची नाहीये, कारण ते आपण तिथं मॅग्निट्यूड घेणार आहे. त्यामुळं पहिली व्हॅल्यू आपल्याला काय मिळेल हो इथं? 6.5 6.5 मिळेल. परत दुसरी व्हॅल्यू इथं 6 आहे बघा. या 6 minus 3.5 तर 3.5 पण व्हॅल्यू घेताना पॉझिटिव्ह घ्यायची व्हॅल्यू. 3.5 5 मधून 9.5 मायनस करा. -4.5 घेताना 4.5 हा 4.5. 7 मधून 9.5 मायनस करा. -2.5 घेताना 2.5 ओके 2.5. अशा पद्धतीने एक एक व्हॅल्यू आपण घेत जाणार आहे. 10 मधून मायनस करा. 0.5 0.5. परत 12 मधून मायनस करा. 2.5 2.5. त्यानंतर पुढची व्हॅल्यू 15 मधून मायनस करा. 15 मधून वजा करा ते 5.5 हे सर्वांनी कॅल्क्युलेशन करा. हे कॅल्क्युलेशन केलं तरच आपल्याला ते सिम्प्लिफिकेशन होणार आहे. 18 मधून मायनस करा. 8.5. ओके लक्षात आलं. प्रत्येक xi च्या त्या व्हॅल्यू मधून आपण 9.5 x बार मायनस केलाय. ही स्टेप आली सर्वांच्या लक्षात? हो सर. तर रिपीट करताय ठीक आहे बघा. प्रत्येक व्हॅल्यू आपण सबट्रॅक्ट करत गेलोय. मॉड्युलस डी आहे. पहिला xi चा कॉलम घेतला, ज्या व्हॅल्यू आपल्याला दिलेल्या होत्या त्या व्हॅल्यू घेतल्या. दुसरं काय केलं, मॉड्युलस xi मायनस x बार दुसरा कॉलम घेतला, जो आपल्याला कशासाठी लागणार आहे, तर त्या फॉर्म्युला मीन डेव्हिएशन काढण्यासाठी तो फॉर्म्युला आहे. मग मीन डेव्हिएशन साठी आपल्याला ते पाहिजे. त्यासाठी मी काय केलं, xi मायनस x बारचा हा कॉलम जो आहे तो कॉलम घेतला. एक्स बारची व्हॅल्यू आता काढलेली मी एका साइडला लिहिली 9.5, म्हणजे आपल्याला ती मायनस करता येईल. या प्रत्येक व्हॅल्यू मधून मायनस केलं. 3 मधून मायनस केलं, इथं मिळालं. जी मायनस आली तर फक्त आपल्याला मॉड्युलस असल्यामुळं पॉझिटिव्ह घ्यायचे. 6 मधून मायनस केलं, इथं लिहिली व्हॅल्यू. 5 मधून मायनस केलं, इथं लिहिली. 7 मधून मायनस या ठिकाणी. म्हणजे अशा पद्धतीने आपण xi चा एक जो कॉलम आहे, पहिला कॉलम, त्या कॉलम मधून 9.5 मायनस केलं आणि व्हॅल्यू सर्व लिहिल्या त्या मायनस करून. हा लक्षात आहे आता? हा आता माईक बंद करा रे. समेशन आपल्याला हा जो मॉड्युलस आहे, ही मॉड्युलसचा कॉलम मिळाला आपल्याला. पण मीन डेव्हिएशनचा फॉर्म्युला काय सांगतोय, समेशन मॉड्युलस xi मायनस x बार, म्हणजे याला पुढं समेशन साइन आहे. समेशनचा अर्थ काय, तर या सर्व ज्या आलेल्या व्हॅल्यू आहेत दुसऱ्या कॉलम मधल्या, त्यांची बेरीज घ्यायची आहे आपल्याला. मग ऍडिशन करायची. 6.5 प्लस 3.5 प्लस 4.5 प्लस 2.5, हे ऍडिशन प्लस 0.5 प्लस 2.5, ही बेरीज करत जायचं आणि लास्टला कॅल्क्युलेशन किती येते बघायचं. किती येत आहे? 34 येते का सर्वांचं? बघा एकदा. सर्व व्हॅल्यूंची बेरीज 34 आली का? हो सर 34च येते.
6.5 3.5 4.5 हे ऍडिशन करायचे. फक्त तो दुसरा कॉलम आपल्याला Yes, मॉडेलच sir. आले ते. ओके, त्यांची ऍडिशन आली 34. आणि एकदा का 34 आली का आपली एकच स्टेप राहते पुढं. मीन डेव्हिएशनचा जो आपला फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला लिहूया. इथं आहे बघा, फॉर्म्युला लिहिला मी. मीन डेव्हिएशन इक्वल टू समेशन मॉड्युलस DI अपॉन N, किंवा दुसऱ्या पद्धतीने आपण DI च्या ऐवजी हे मॉड्युलस XI मायनस X बार असं जरी लिहिलं तरीही चालतं, कारण XI मायनस X बारलाच आपण DI म्हटलेला आहे. म्हणून मॉड्युलस DI काय आणि मॉड्युलस XI मायनस X बार काय, दोन्ही एकच झालं. मग त्यामध्ये व्हॅल्यू टाकली. समेशनची व्हॅल्यू आली 34. N म्हणजे किती होतं, टोटल व्हॅल्यू 8 होत्या, त्यामुळे या ऑब्झर्वेशन व्हॅल्यू 8 असेल. आणि यांची डिव्हिजन केल्यानंतर आपल्याला काय मिळालं, 34 अपॉन 8 4.25. 4.25. फक्त आता फॉर्म्युलेमध्ये व्हॅल्यू टाकून कॅल्क्युलेशनच आहे, डिव्हिजनच आहे यामध्ये येते. महत्वाचा आपला तो टेबल असतो. टेबलची सबट्रॅक्शन जर व्यवस्थित आली तर तुम्हाला व्हॅल्यू फॉर्म्युलेमध्ये व्हॅल्यू टाकायचे आहेत, आपलं आन्सर लगेच येतं. त्यामुळं व्हॅल्यू एक जरी व्हॅल्यू त्यामध्ये पॉइंट मध्ये जरी चुकली व्हॅल्यू, तरी आपला आन्सर पूर्णतः लास्टचं चुकलेला असेल. त्यामुळे फॉर्म्युला घेताना समेशन मॉड्युलस XI मायनस X बार अपॉन N जे आहे त्यामध्ये पहिली स्टेप काय करणार, मीन काढायचा, X बार काढायचा. दुसरा स्टेप काय करायचे, तो टेबल तयार करायचा. दिलेल्या व्हॅल्यू एका कॉलम मध्ये लिहायच्या, दुसऱ्या कॉलम मध्ये XI मायनस X बार हे जे आहे XI मायनस X बार ते लिहायचं. XI मायनस X बार प्रत्येक व्हॅल्यू मधून X बार मायनस करून आणि त्याची बेरीज केली का आपल्याला दोन्ही व्हॅल्यू त्यामध्ये पुटअप करा मीन डेव्हिएशन मध्ये, आपल्याला त्याचं आन्सर येईल. हा लक्षात सर्वांच्या आहे. हो सर. ठीक आहे. आता त्याच्यापेक्षा थोडस आता XI आणि ह्यामध्ये व्हॅल्यू ज्या दिलेल्या होत्या त्यामध्ये फ्रिक्वेन्सी दिली होती का हो त्या क्वेश्चन मध्ये आपल्याला. FI च्या व्हॅल्यू दिलेल्या होत्या का, FI फ्रिक्वेन्सी म्हणजे माहित आहे ना, XI हे XI चा कॉलम आणि ही FI ची व्हॅल्यू असते. FI म्हणजे याला फ्रिक्वेन्सी म्हणतोय आपण आणि XI म्हणजे त्या व्हॅल्यू ज्या दिलेल्या असतात त्या. मग वरच्या याच्यामध्ये आपल्याला FI फ्रिक्वेन्सी दिलेली होती का, नाही दिलेली आपल्याला नाही. फ्रिक्वेन्सी. त्यामुळे आपण डायरेक्ट FI त्या फॉर्म्युलेमध्ये आपल्याला कुठं नव्हतं ते FI. पण जर असं फ्रिक्वेन्सी मध्ये असेल, दिलेलं असेल तुम्हाला, तर कशा पद्धतीने मीन डेव्हिएशन काढायचं हेही बघूया. मीन डेव्हिएशन फॉर डिस्क्रीट अनग्रुप्ड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. अनग्रुप्ड म्हणजेच जसं आपण रेंज मध्ये बघितलं होतं बघा, XI आणि FI अशा पद्धतीचा एक टेबल दिला जातो आणि त्या टेबल वरून आपल्याला ते मीन डेव्हिएशन काढायचंय. आता सुरुवातीला आपण वरती जो मीन डेव्हिएशनचा फॉर्म्युला बघितला त्यामध्ये समेशन मॉड्युलस XI मायनस X बार अपॉन N होतं. हा फॉर्म्युला होता की ज्यामध्ये फ्रिक्वेन्सी नव्हती. पण इथं मात्र जर फ्रिक्वेन्सी दिली असेल तर आपल्याला एकच त्यामध्ये ऍड करायचं आहे. ही जी मॉड्युलस जे आलेला आहे त्याला FI न मल्टिप्लाय करायचंय, फ्रिक्वेन्सी न मल्टिप्लाय करायचं. आणि N म्हणजे इथं काय असतं तर FI ची बेरीज असते. FI म्हणजे फ्रिक्वेन्सी असतात, त्या फ्रिक्वेन्सीच्या व्हॅल्यू टेबल मध्ये दिलेल्या असतात, त्या सर्वांची बेरीज केल्यानंतर आपल्याला N ची व्हॅल्यू मिळत असते. आता इथं आपल्याला N म्हणजे किती व्हॅल्यू आहेत ऑब्झर्वेशन ते घ्यायचं नाहीये. ज्यावेळी तुम्हाला फ्रिक्वेन्सी दिली जाते क्वेश्चन मध्ये त्यावेळी N घेताना त्या फ्रिक्वेन्सीची बेरीज म्हणजे N असते. आणि वरती FI इंटू
मॉड्युलस एक्स आय मायनस एक्स बार अपॉन समेशन एफ आय, या पद्धतीनं त्याचा फॉर्म्युला तयार होईल. म्हणजे वरच्या फॉर्म्युलेमध्ये फक्त एफ आयच ऍड आहे, बाकी त्यामध्ये काहीही नाहीये. म्हणजे एकच स्टेप त्यामध्ये ऍड होते. आता तेही आपण बघूया कशा पद्धतीने ती स्टेप ऍड होते. एक क्वेश्चन घेतोय बघा, कॅल्क्युलेट द मीन डेविएशन फ्रॉम मीन ऑफ द फॉलोइंग डेटा. आणि आता टेबल दिलाय बघा या पद्धतीनं. आलं लक्षात हा टेबल? आता एक्स आय आणि एफ आय ज्यामध्ये असतं. या क्वेश्चन मध्ये फक्त एक्स आय नाहीयेत, परत एफ आय सुद्धा आहे, म्हणजे फ्रिक्वेन्सीच्या व्हॅल्यू सुद्धा आहेत. पहिल्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या एक्स आयच्या आहेत, 5 व्हॅल्यू दिलेल्या आहेत. मग एन म्हणजे आपण 5 घेणार का हो इथं? नाही नाही सर. घेणार. यामध्ये दिले त्यावेळी रोल 3, 12, 18, 12, 13 म्हणजे या पद्धतीनं. आता सुरुवातीला एक आपल्या रेग्युलर टाइप मध्ये टेबल तयार करूया. कशा पद्धतीनं? अशा पद्धतीनं आपण कॉलम वाईज टेबल तयार करूया. इथं रो दिलेले आहेत, आपण कॉलम मध्ये घेऊया. म्हणजेच पहिला कॉलम एक्स आय चा घ्यायचा या पद्धतीनं. बघा, कॉलम आपण घेतोय एक्स आय चा. एक्स आय च्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत आपल्याला 10, 11, 12, 13, 14 या पद्धतीनं 5 व्हॅल्यू दिलेल्या आहेत एक्स आय च्या. बरोबर आहे. त्यानंतर दुसरा जो रो दिला होता त्याच रोला मी कॉलम मध्ये लिहिलं. कॉलम दिलाय एफ आय चा 3, 12, 18, 12 आणि 3. मी जे 2 रो लिहिलेले होते सुरुवातीला 2 कॉलम लिहिले. ह्या पद्धतीनं टेबल तयार केला. हे तर लक्षात आलं दोन्ही व्हॅल्यू लिहिलेल्या? येस सर. हा. आता तिसरा त्याच्या पुढे एक कॉलम काय तयार करतोय, तो कॉलम आपण मीन काढण्यासाठी करतोय. कारण मीनचा जो फॉर्म्युला आहे, आपल्याला मीनचा फॉर्म्युला माहिती आहे, फ्रिक्वेन्सी वरून असतो समेशन एफ आय एक्स आय अपॉन समेशन एफ आय. हा आपला मीनचा फॉर्म्युला असतो, जो आपला फ्रिक्वेन्सी मध्ये 10वी मध्ये तोही झालेला आहे. रेग्युलर फॉर्म्युला आणि फ्रिक्वेन्सी स्टॅटिस्टिक्स मध्ये ते. तर हे मीन काढण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या 2 गोष्टी पाहिजेत? एफ आय आणि एक्स आय. ओके, एक एफ आय यांची बेरीज पाहिजे आणि दुसरं एफ आय एक्स आय यांची बेरीज पाहिजे. या दोन्हींच्या बेरीज पाहिजेत. एफ आय ची बेरीज काय? आपल्याला ही बेरीज आपल्याला खाली केली का बेरीज येते एफ आय ची. पण एफ आय एक्स आय करण्यासाठी सुरुवातीला काय करावं लागेल? या दोन्हीचं काय करावं लागेल? आपल्याला मल्टिप्लिकेशन घ्यावं लागेल. बरोबर आहे का? एफ आय एक्स आय म्हणजे एफ आय इंटू एक्स आय असतं ते. त्यासाठी मग आपण तिसरा कॉलम तयार करतोय. काय? एफ आय इंटू एक्स आय हा कॉलम तयार केलाय बघा तिसरा. म्हणजे इथं ज्या व्हॅल्यू लिहिलेल्या आहेत या व्हॅल्यू म्हणजेच आपल्याला एफ आय एक्स आय च्या व्हॅल्यू आहेत. सांगा मल्टिप्लिकेशन 10 इंटू 3 किती येतं इथं? 30. 30. 11 इंटू 12 11 इंटू 12 132. परत 12 इंटू 18 216. त्यानंतर 13 इंटू 12 156. 156.
156 आणि खाली 14 into 3 42. 42. तिसरा कॉलम काय तयार केला, या दोन्हींची मल्टिप्लिकेशनचा कॉलम केला, म्हणजे FI into XI. FI into XI हा कॉलम आपण तिसरा कॉलम तयार केला. आणि आता एकदा का ते FI into XI हा कॉलम आपल्याला मिळाला का दोन्हींची ते दोन्ही कॉलमची बेरीज करायची आणि बेरीज करून आपण आन्सर लिहिणार. करा. FI ची बेरीज किती येते बघा. FI म्हणजेच हा 3 + 12 + 18 + 12 48. आणि +3 किती ते टोटल 48. 48. इथे का सर्वांची हो सर. हो सर. हो सर. 48. ओके. ते दुसरा FI XI चा आहे, त्याची बेरीज करा. ही बेरीज करा. परत एकदा सर्वांची ते का तशी हो सर. 576. ओके. म्हणजे FI XI हा जो कॉलम होता त्याची बेरीज केली, FI ची बेरीज केली का मी इथं व्हॅल्यू टाकणार, मग समेशन FI XI म्हणजे 576, FI ची बेरीज म्हणजे 48 केलेली आहे आणि यांची डिव्हिजन म्हणजे किती येते तेही सांगा. त्यामुळे हे कॅल्क्युलेशन 12 येतंय बरोबर. 12 येतंय. हो सर. 12. ओके. X बार इक्वल टू 12 आले. हे कॅल्क्युलेशन आपण कॅल्क्युलेटर वरती केलं, X बार आला. आता ही पहिली स्टेप झाली, आली आपली X बार ची व्हॅल्यू आली, जसं वरती सॉल्व्ह केलं होतं. आता याच्या पुढची स्टेप काय असेल हो फॉर्म्युलीमध्ये, या प्रत्येक XI च्या व्हॅल्यू मधून काय मायनस करणार आपण, FI. X बार. नाही, FI नाही कसं सर. X बार मायनस X बार, त्यासाठी आपण मीन काढलेला X बार काढलेला आहे, सबट्रॅक्ट करायचा आहे म्हणून. त्यामुळं प्रत्येक XI मधून X बार वजा करायचा आणि पुढच्या कॉलम मध्ये लिहायचा. आणि निगेटिव्ह आलं तर काय लिहिणार आपण तिथं, पॉझिटिव्ह व्हॅल्यू. पॉझिटिव्ह व्हॅल्यू लिहिणार निगेटिव्ह आलं तरी. म्हणजे ही जी XI ची व्हॅल्यू आहे या प्रत्येक व्हॅल्यू मधून आपण आता ते मायनस करायचंय. ते करूया बघा. आता 10 मायनस पहिली व्हॅल्यू किती आहे, 10. -2 आहे पण लिहिताना आपण +2 लिहिणार. हा 10 - 12 म्हणजे -2 2 झालं. परत 11 मधून 12 मायनस केलं 1. -1 येते पण 1 लिहायचं. 18 मधून, सॉरी 18 नाहीये, 12 मधून 12 मायनस केलं 0. 0 आलं. 13 मधून 12 मायनस केलं 1. -1 येते पण 1 लिहायचं. ओके. सर -1 कसं येणार 30 मधून 12 वजा केलं. 13 मधून 12 1च येणार ना, पॉझिटिव्ह येणार व्हॅल्यू ती. हा सर, पण ती -1. एक मिनिट. -13 - 12 आपल्याला मिळालं 13 - 12 म्हणजे 1 व्हॅल्यू मिळाली. ही काय पॉझिटिव्हच आहे, पॉझिटिव्हला पॉझिटिव्ह राहणार आहे, निगेटिव्हची फक्त आली तर पॉझिटिव्ह करायचे. म्हणजे ही व्हॅल्यू 1 मिळाली. 14 2. सर आवाज ब्रेक होतो. आवाज ब्रेक व्हायला लागला का अजून? नाही येतोय सर आवाज. आता येतोय. ओके ठीक आहे.
कॉलम तयार केला प्रत्येक एक्सआयच्या या व्हॅल्यू मधून आपण एक्स बार वजा करत गेलोय. त्यासाठी या 10 मधून 12 व 11 मधून मधून आणि मधून या पाचही व्हॅल्यू मधून वजा करून हा मॉड्युलसचा हा कॉलम आपण तयार केलाय. आता फ्रिक्वेन्सी असल्याने आपल्याला लास्ट एक कॉलम तयार करायचा आहे. कोणता? या आलेल्या कॉलमला आपल्याला FI न मल्टिप्लाय करायचं आहे. FI म्हणजे इथं फ्रिक्वेन्सी आहे बघा. पाठीमागच्या एक्झाम्पल मध्ये फ्रिक्वेन्सी नव्हती, यालाच लगे आपण बेरीज करून ते त्या व्हॅल्यू मध्ये फॉर्म्युलेमध्ये टाकलं होतं. पण इथं मात्र फ्रिक्वेन्सी आलेली आहे या क्वेश्चन मध्ये, म्हणून या FIच्या कॉलमनं या मॉड्युलस जे इथं आलेलं आहे ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू हे दोन कॉलम आपल्याला मल्टिप्लाय करायचे. म्हणजे जिथं करतोय हा एक कॉलम आणि हा एक कॉलम, या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन आपल्याला पुढे लिहायचंय. मग सांगा FI इंटू मॉड्युलस DI हा एक कॉलम आपल्याला होतोय 3 इंटू 2 6 6 आलं, 12 इंटू 12 18 इंटू 0 0 12 इंटू 1 12 3 इंटू 2 6 FIचा कॉलम आणि मॉड्युलस DI चा हा जो कॉलम आहे तो मी मल्टिप्लाय केला आणि आपल्याला एक कॉलम मिळाला. शेवटचा कॉलम आपण म्हणतोय FI मॉड्युलस DI चा. आणि या कॉलमची शेवटच्या बेरीज करायची. किती इथे बेरीज बघा, 6 12 0 12 व 6 36 36 सर. ओके 36 इथे. आणि 36. हा जो ओके लास्ट कॉलम आपल्याला जो मिळालेला आहे त्याच्यावरून आपल्याला तो फॉर्म्युलीमध्ये व्हॅल्यू टाकता येते. आता फॉर्म्युला घेतोय बघा मी. मीन डेव्हिएशनचा एक्स बार तर आपण ऑलरेडी काढलेला आहे, ते 12 आपण ऑलरेडी काढलेला आहे. मीन डेव्हिएशनचा हा फॉर्म्युला लिहिला की जो आहे समेशन मॉड्युलस समेशन FI मॉड्युलस DI अपॉन N. त्यामध्ये FI DI म्हणजे FI मॉड्युलस DI शेवटचा बेरीज जे ती असते ती आहे 36 आणि N म्हणजे काय होतं, तर N म्हणजे आता 5 नाहीये, FI बेरीज आहे त्या FI आपली ही बेरीज म्हणजे N ची व्हॅल्यू आणि त्याची बेरीज किती आली हो, 48. आणि ती व्हॅल्यू यामध्ये 48 टाकली म्हणजेच आपल्याला 36 अपॉन 48 which is equal to 0.75 आला. ही आपली मीन डेव्हिएशनची व्हॅल्यू मिळाली. लक्षात सर्वांच्या आहे? हो सर. एकदा बघ, आपल्याला मीन डेव्हिएशन काढायचं आहे. तर मीन डेव्हिएशन काढण्यासाठी मी सुरुवातीला XI ची जी व्हॅल्यू आहे सर्व करतो. XI ची जी व्हॅल्यू आहे ती आहे असे लिहिली XI च्या कॉलम मध्ये. FI चा कॉलम म्हणजे हे दोन कॉलम तेवढे आपल्याला दिलेले होते. याच्यावरून आपले पुढचे 3 कॉलम आपण काढलेले आहेत. मग त्यासाठी सुरुवातीला एक्स बार काढायचा असतो मीन काढण्यासाठी मी काय केलं, या दोन्ही कॉलमची मल्टिप्लिकेशन करून FI इंटू XI हा तिसरा कॉलम तयार केला. FI इंटू XI. मग प्रत्येक
तिसरा कॉलम एफ आय एक्स आय आहे, या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन पुढं, या दोन्हीचं याचं या दोन्हीची मल्टिप्लिकेशनचा हा आवाज ब्रेक कॉलम. होतोय. ठीक आहे. येतोय का आवाज आता? येतोय सर. हो सर येतोय. ओके. सर आता ब्रेक एफ होतोय आय बघा. एक्स आयचा कॉलम जो तयार, अजून ब्रेक व्हायला लागला का? हो हा सर. सर. येतोय का आता? हा सर येतोय. एफ आय एक्स आयचा जो कॉलम आहे त्या कॉलमची बेरीज केली, इथं 576 आली. एफ आय जो दुसरा कॉलम होता त्याची बेरीज केली, 48 आली. आणि आपल्याला एक्स बार म्हणजे जो फॉर्म्युला आहे तो इथं लिहिलेला आहे बघा, समेशन एफ आय इंटू एक्स आय. या फॉर्म्युलेमध्ये आपण दोन्हीही व्हॅल्यू टाकल्या का आपल्याला एक्स बार मिळाला. हा झाला तिसऱ्या कॉलम वरून एक्स बार. चौथा कॉलम काय करायचा, मॉड्युलस डी आय इक्वल टू मॉड्युलस एक्स आय मायनस एक्स बार. म्हणजेच करायचा आहे, जो आपला एक्स आय चा पहिला कॉलम जो आहे त्या पहिल्या कॉलम मधून हे 12 मायनस करत जायचं. म्हणजे 10 मधून मायनस, 11 मायनस 12, 12 मायनस 12, 13 मायनस 12 आणि 14 मायनस 12. या पद्धतीनं सबट्रॅक्शन करायची, इथं लिहायचे. पण सबट्रॅक्शन केल्यानंतर जर निगेटिव्ह व्हॅल्यू असेल तर त्याचं मॅग्निट्यूड आपल्याला इथं घ्यायचं आहे. त्यामुळे त्या सर्व व्हॅल्यू कशा येणार आहेत, पॉझिटिव्ह. ओके. हा एक कॉलम तयार झाल्यानंतर आपण लास्ट कॉलम काय तयार करतोय, हे जे आलेली कॉलमची व्हॅल्यू आहे मॉड्युलस डी आय एक्स इक्वल टू ची, त्याला एफ आय न मल्टिप्लाय करायचं. म्हणजेच आणि एफ आय इंटू डी आय हा कॉलम तयार करूया. जसं की 3 इंटू 2 6 येणार, 12 इंटू 1 12, 18 इंटू 0 0, 12 इंटू 1 12, 3 इंटू 2 6. या पद्धतीने आपल्याला शेवटचा कॉलम तयार झाला एफ आय मॉड्युलस डी आय. लास्ट कॉलमची बेरीज केली, 36 आली. आणि 36 आल्यानंतर आपल्याला फक्त फॉर्म्युलाच यूज करायचा आहे मीन डेव्हिएशनचा, समेशन एफ आय मॉड्युलस डी आय अपॉन एन इक्वल टू 36 अपॉन 48 इक्वल टू 0.75. समजते सर्वांना हे? हो सर. फॉर्म्युला बघायचा आणि मेन डेव्हिएशनचा जर फॉर्म्युला माहिती असेल तर फॉर्म्युलेनुसार आपण तो टेबलचे कॉलम तयार करू शकतो. फॉर्म्युलेमध्ये मेन डेव्हिएशन मध्ये काय काय आहे, एक एफ आय इंटू मॉड्युलस डी आय, हा तर शेवटचा कॉलम पाहिजे. त्याच्या अगोदर डी आय तयार करावा लागेल मॉड्युलस, तो मॉड्युलस डी आय चा कॉलम तयार केला. मॉड्युलस डी आय तयार करण्यासाठी आपल्याला एक्स बार पाहिजे, एक्स बार मीनचा कॉलम तयार केला. म्हणजे त्या फॉर्म्युलेनुसार आपण ते 3 कॉलम तयार केलेत बघा. त्यामुळे सर्वांनी ते फॉर्म्युले सुरुवातीला बघायचे आणि त्यानुसार सॉल्व्ह करायचे. आता हे झालं एक्स आय आणि एफ आय अशा पद्धतीने दिलेलं असेल तर. आता ग्रुपड डेटा दिलेला असेल तर तो अनग्रुपड होता. इथं आता दिसतोय बघा तुम्हाला ग्रुप डेटा. जर 0 to 10 हा एक ग्रुप आहे, 10 to 20 हा एक ग्रुप आहे, 20 to 30, 30 to 40, 40 to 50, अशा पद्धतीनं XI च्या व्हॅल्यू डायरेक्ट न देता त्या ग्रुपमध्ये जर दिलेल्या असतील तर कशा पद्धतीने एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं, मेन डेव्हिएशन काढायचं, ते आपण आता या ह्याच्यामध्ये पॉइंट मध्ये बघूया.
फॉर्म्युला जो फॉर्म्युला आलेला आहे फॉर्म्युल्यात तोच असणार आहे, त्यामध्ये एकही व्हॅल्यू बदल होणार नाहीये. म्हणजेच बघा, मीन डेव्हिएशन फॉर ग्रुप्ड डेटा म्हणून लिहिलेला आहे. मीन डेव्हिएशन इक्वल टू समेशन एफ मॉड्युलस एक्स मायनस एक्स बार अपॉन समेशन एफ. हाच फॉर्म्युला वरती होता, बरोबर आहे का? एफ मॉड्युलस डी आय अपॉन एन हाच फॉर्म्युला तिथं वरती होता, लिहिलेला होता आपण. हो सर. फक्त त्या व्हॅल्यू मध्ये आपल्याला या टेबल वरून एक्स बार काढताना तेवढा एक्स बार सुद्धा आपल्याला मिळणार आहे एफ आय एक्स आय अपॉन एन. जसं वरती काढलंय तसंच डी आय कॉलम सुद्धा तसाच घेणार आहे, लास्ट कॉलम सुद्धा मल्टिप्लिकेशनचा तसाच येणार आहे. फक्त एक्स आय घेताना कोणती व्हॅल्यू घ्यायची? इथं टेबल आहे बघा आपल्याला. या टेबल मध्ये आतापर्यंत ह्या ज्या व्हॅल्यू असतात त्या एक्स आय च्या व्हॅल्यू असतात वरच्या, आणि ही व्हॅल्यू एफ आय ची असते. पण एक्स आय आता येतं 2, 3, 5, 7, 10 अशा पद्धतीनं काहीतरी एकच व्हॅल्यू मिळत होती त्या रो मध्ये. पण इथं 0 to 10, 10 to 20 अशा पद्धतीनं आलेलं आहे. आपल्याला असं डायरेक्ट 0 to 10 घेता येणार नाहीये. त्यापैकी कोणती तरी एकच व्हॅल्यू आपल्याला पाहिजे असते त्या ठिकाणी. तर ती व्हॅल्यू काढण्यासाठी काय करायचं, ही जी क्लासची व्हॅल्यू आहे, ग्रुप जो आहे 0 ते 10, त्या 0 to 10 ग्रुपची मिडल व्हॅल्यू घ्यायची, म्हणजेच थोडक्यात त्याची सरासरी घ्यायची. सर आवाज break होतो. येतो का आवाज? हो सर आता येतो. 0 to 10 याच्या मिडल व्हॅल्यू काय असेल? मधली व्हॅल्यू कोणती असेल? 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 याच्या मधली व्हॅल्यू कोणती आहे? 5 बरोबर आहे ना. 10 ते 20 च्या मधली व्हॅल्यू कोणती आहे? 15. हे वरच्यावर सांगता येतं आपल्याला. 10 ते 20 मध्ये 5 असते का? 10. 15 बरोबर आहे. 20 ते 30 मध्ये सर 25. 25, बरोबर आहे. 30 ते 40 मध्ये 35, 35. 40 ते 50 मध्ये 45. म्हणजेच या पद्धतीने आपल्याला मिडल व्हॅल्यू घ्यायचे आहेत फक्त. 0 ते 10 मध्ये आपल्याला मिडल व्हॅल्यू, मधली व्हॅल्यू 5 आहे लक्षात येतं. 10 ते 20 मध्ये 15 आहे लक्षात येतं. 20-30 मध्ये 25 आहे लक्षात येतं. किंवा जनरली लॉजिकली असं लक्षात येत नसेल तर आपण ते 0 प्लस पहिली आणि शेवटची व्हॅल्यू ऍड करायची आणि डिवाइड करायचं 2. तरी व्हॅल्यू आपल्याला मिळते ही 5. 10 आणि 20 मध्ये काढताना 10 आणि 20 ची बेरीज करायची, त्याला भागिले 2 करायचं, 15 येतं. म्हणजे या पद्धतीनेही आपण मिडल व्हॅल्यू काढू शकतोय. आणि लगेच लक्षात येत असेल तर डायरेक्ट व्हॅल्यू काढता येईल. मिडल व्हॅल्यू येते का सर्वांच्या? हो सर. हो सर आज. मग आपल्याला झाला बरोबर आहे का? हा प्रॉब्लेम सॉल्व्ह त्याच पद्धतीने झाला. मग फक्त एक ग्रुपच्या ऐवजी जर अशी व्हॅल्यू जर आली तर वरच्या प्रॉब्लेम मध्ये आणि या प्रॉब्लेम मध्ये काय बदलायला ह्या व्हॅल्यू नाहीये, आणि तेच आपल्याला इथं सॉल्व्ह करून बघायचं. ते आता करूया, बघूया हा एक प्रॉब्लेम कशा पद्धतीने आपण सॉल्व्ह केलाय. सुरुवातीला मी दिलेला टेबल कॉलम वाईज लिहितो. म्हणजे पहिला जो 0 ते 10, 10 ते 20 जे लिहिलेला आहे ते एका कॉलम मध्ये लिहितो. 5, 8, 15 तो दुसऱ्या कॉलम मध्ये लिहितो. इथं टेबल तयार करतोय बघा.
पहिली व्हॅल्यू जी लिहिलेली आहे CI म्हणून, CI म्हणजे क्लास इंटरवल, म्हणजेच ग्रुप्स, जे आपण ग्रुप म्हणतोय ना 0 to 10, 10 to 20, याला इंटरवल म्हटलं जातं. आणि त्या पहिला क्लास असेल तर पहिला क्लास, दुसरा क्लास, यासाठी आपण क्लास म्हणून घेतोय. क्लास इंटरवल म्हणजे CI त्याचा शॉर्ट फॉर्म झाला. किंवा तुम्हाला जिथं तिथं दिलेलं असेल त्या पद्धतीने आहे असं लिहू शकता. क्लास इंटरवल लिहिले 0 to 10, 10 to 20 या पद्धतीनं कॉलम लिहिला. FI चा कॉलम लिहिला 5, 8, 15, 16. आता तिसरा कॉलम मी तयार करतोय काय, हा जो क्लास इंटरवल आहे याची मिडल व्हॅल्यू घेतोय आणि मिडल व्हॅल्यू घेऊन XI चा कॉलम त्याला म्हणतोय. मला व्हॅल्यू कशाची काढायची होती, XI ची व्हॅल्यू त्यावरून मिळवायची. म्हणून मी काय केलं, त्या 0 to 10 ची मिडल व्हॅल्यू किती असते, 5. 10 to 5. 20 ची मिडल व्हॅल्यू 15. 25. हा, या पद्धतीनं मी XI चा कॉलम मिळवला. XI चा कॉलम कशा पद्धतीने तयार केला मी, प्रत्येकाच्या मिडल व्हॅल्यू त्या क्लास इंटरवलच्या मिळवल्या आणि त्यानंतर जो कॉलम तयार झाला तो XI चा कॉलम तयार झाला. मग आता हा जो इंटरवल आहे याचा तर भाग यामधला संपला. आता XI आणि FI हे दोन कॉलम मिळवले का आपल्याला वरच्या एक्झाम्पल नुसार सॉल्व्ह करणार आपण. म्हणजेच काय करणार, मी सुरुवातीला इथं फॉर्म्युला लिहित बघा, इक्वल टू फॉर्म्युला समेशन FI इंटू XI अपॉन समेशन FI. हे आपल्याला करायचंय. मग यासाठी काय करावं लागेल, सुरुवातीला FI इंटू XI काढावं लागेल. हा, मल्टिप्लाय करायचं, बरोबर आहे. FI इंटू XI हे मल्टिप्लिकेशन. सांगा 5 इंटू 5 25. 25. 8 इंटू 15 120. 15 इंटू 375. परत 16 इंटू 35 560. आणि 45. 270. म्हणजे मी त्या दोन कॉलमचं मल्टिप्लिकेशन, माईक बंद करा, तिसरा कॉलम तयार केला FI इंटू XI चा. हा तिसरा कॉलम तयार केला. आता तिसरा कॉलम जो तयार केलाय त्याची बेरीज करून घेऊया. 25 प्लस 120 प्लस 375, 560 आणि 270. सर्वांची ऍडिशन केल्यानंतर आपल्याला मिळतंय काय, 1350. ओके. 1350 ही व्हॅल्यू आपल्याला FI XI ची ऍडिशनची व्हॅल्यू मिळाली. ती व्हॅल्यू मी आता इथं पुटअप करतो FI XI च्या बेरजेमध्ये. डिवायडेड बाय आपल्याला FI ची बेरीज घ्यायची. FI म्हणजे या कॉलमची बेरीज, याची बेरीज किती येते सांगा मला. 5 अधिक 8 अधिक 15 अधिक 16. 50. बरोबर 50 Sir, 50. येते. हो सर. म्हणजे 1350 डिवायडेड बाय 50 which is equal to x bar equal to value is 72. 72. येते का Sir, बघा 27. सर्वांची व्हॅल्यू. 27 येते. 27 येते सर. 27 येते. ओके, एक्स बार इक्वल टू 27 आली व्हॅल्यू. म्हणजे मीन ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट केली आपण. समेशन FI XI अपॉन समेशन FI, यावरून आपण 27 ती व्हॅल्यू मिळवली. आता मीन डेविएशन काढायचं आहे. त्यासाठी मग चौथा कॉलम तयार करायचा मॉडेलचा.
चौथा कॉलम आपला काय आहे? मॉड्युलस. मॉड्युलस DI इक्वल टू मॉड्युलस XI मायनस X बार. म्हणजेच काय करणार? XI म्हणजेच कोणता आहे? हा आहे कॉलम. त्यामधून काय मायनस करायचं आहे? हे 27 मायनस करायचं. हा म्हणजे 5 मायनस 27 किती येणार? -22 पण घेताना आपण +22 घेणार. मॅग्निट्यूड घ्यायचं आहे आपल्याला. 15 मायनस 27 मायनस 12 होईल. 15 मायनस 25 27 आलं. 35 मायनस 27 8. 45 27 18. म्हणजेच मॉड्युलस DI च आपल्याला व्हॅल्यू मिळाली XI मायनस X बार करून या पद्धतीने ती व्हॅल्यू मिळाली. हा एक कॉलम मिळवला. आता या कॉलमची बेरीज करायची आहे का आपल्याला? हो नाही, या कॉलमची बेरजेची आपल्याला काही गरज नाहीये. बेरजेस कोणती पाहिजे? FI न याला मल्टिप्लाय करून जी व्हॅल्यू येते त्याची बेरीज पाहिजे. म्हणजेच या FI न या DI ला मल्टिप्लाय करायचं आपल्याला इथं. FI इंटू DI मॉड्युलस DI. मग ते आपल्याला इथं कॉलम लिहिला बघा, FI इंटू मॉड्युलस DI. की जसं FI म्हणजे इथं आहे, या 5 न 22 ला मल्टिप्लाय केलं किती येणार? 110. परत या FI च्या 8 न 12 ला मल्टिप्लाय केलं 96. 15 इंटू 2 इक्वल टू 30. 16 इंटू 8 इक्वल टू 128. 6 इंटू 18 108. ह्या पद्धतीने आपण शेवटचा कॉलम तयार केला काय? FI इंटू मॉड्युलस DI. कॉलम शेवटचा. हो. आता यांची बेरीज करूया. FI DI शेवटच्या कॉलमची बेरीज करा बघू. $472. 472 इथे का बघा? हो सर, येते. हा सर, 472. DI ची ऍडिशन केली आपल्याला मिळाली 472. आणि एकदा ही व्हॅल्यू माहिती झाली आणि दुसरी व्हॅल्यू तर n ची व्हॅल्यू आहे, ही एक व्हॅल्यू आणि ती एक व्हॅल्यू, दोन व्हॅल्यू माहिती असतील तर आपल्याला मीन डेव्हिएशनचा फॉर्म्युलेमध्ये ती व्हॅल्यू टाकायची आहे. मग खाली लिहायचा मीन डेव्हिएशन अबाउट मीन इक्वल टू हा फॉर्म्युला. त्यामध्ये FI मॉड्युलस DI ची व्हॅल्यू टाकली 472, n ची व्हॅल्यू टाकली 50 आणि दोन्हींची डिव्हिजन केल्यानंतर 9.44. 9.44 हे आपलं आन्सर आहे. आले का सर्वांचं? 9.44. हो सर. बघा, या प्रॉब्लेम मध्येही आपण सिम्प्लिफिकेशन कशा पद्धतीने केलेलं आहे. सुरुवातीला क्लास इंटरवल घेतलेले आहेत. क्लास इंटरवल मध्ये 0 to 10 क्लास इंटरवल आणि फ्रिक्वेन्सी हे दोन कॉलम आपल्याला दिलेले होते. या दोन कॉलम वरून आपल्याला XI चा एक कॉलम तयार करायचा आहे. तो XI चा कॉलम म्हणजे या सर्वांची मिडल व्हॅल्यू होती. मी मिडल व्हॅल्यू XI चा कॉलम इथं तयार करून घेतली आणि एकदा XI मिळाला का या दोन्हींचा गुणाकार FI XI, चौथा कॉलम आपला इथं तयार झाला. याची बेरीज केली, FI ची बेरीज केली आणि हे FI XI डिवायडेड बाय n म्हणजेच आपला X बार असतो, जो आपण इथं सुरुवातीला मीन म्हणून फाइंड आउट करतो.
केल्यानंतर आपल्याला मेशन काढण्यासाठी मॉड्युलस DI चा कॉलम तयार करायचा, जो हे ट्रॅक करून आपण करत असतो. हे सबट्रॅक्ट केलं का आपल्याला इथं त्याचं मॅग्निट्यूड घेऊन मॉड्युलस आणि म्हणजे हा आहे, यानं याला मल्टिप्लाय केलं का आपल्याला ही प्रत्येक व्हॅल्यू मिळत जाते FI मॉड्युलस DI ची, आणि या लास्ट कॉलमची ऍडिशन. आणि आपल्याला या दोनच गोष्टी माहिती पाहिजेत, एक ही 472 आणि n ची व्हॅल्यू. या दोन व्हॅल्यू माहिती असतील तर मीन डेव्हिएशनचा हा फॉर्म्युला यूज करतोय आपण, आणि या मीन डेव्हिएशनच्या फॉर्म्युलेवरून आपल्याला 9.444 हे आन्सर मिळाला. समजलं सर्वांना हे? हो सर. ओके, आता या टाईपचे काही 2-3 प्रॉब्लेम देतोय, ते प्रत्येकाने होमवर्क मध्ये आता आज सॉल्व्ह करा, म्हणजे उद्या आपल्याला अजूनही काही प्रॉब्लेम त्यावरचे सॉल्व्ह करता येतील. सर हे PDF पण पाठवा. हा, हे जे PDF आता लगेच सेंड करतो, ते PDF सर्वांनी नोट्स म्हणून लिहूनही काढा व्यवस्थित, आणि होमवर्कचे एक्सरसाइजचे एक्झाम्पल आहे ते एक्सरसाइज मध्ये लिहून काढा. करता येईल सर्वांना हे? हो. Yes, sir. हो सर. हो ठीक सर. आहे. हो आता सर. आपण थांबूया, राहिलेला जो पार्ट आहे आपण उद्याच्या लेक्चरला सर पुढे घेऊया. कंटिन्यू लेक्चर आहेत का? सर डॉक्युमेंट पाठवाय. नाही, अजून